काकडे सर आपल्याला घाम येतो का नाही? मग घाम आल्याच्या नंतर अंगातून पाणी बाहेर येतंय, रोमारोमातून पाणी बाहेर येतंय. मग माझं म्हणणं असं आहे, जर आतलं पाणी बाहेर येतंय तर मग बाहेरचं पण पाणी आतमध्ये जायला पाहिजे का नाही? पण पाणी जात नाही. बाहेरचं पाणी आत जात नाही, पण आतलं पाणी बाहेर येतं. मग तो लॉक बसवणारा कोण आहे? तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे, तोच देव आहे. लोक देव मानत नाही. त्या औषधकाने तुमच्यावरती विचार ठेवते. फार सुंदर आहे. आपल्या ऋषीमुनी एवढे ग्रेट होते, ज्या ग्रहाची एनर्जी पृथ्वीवर सगळ्यात जास्त त्या ग्रहाचं नाव त्या वाराला देऊन टाकलं. रवी म्हणजे सूर्य, सूर्याची एनर्जी ज्या दिवशी जास्त आहे पृथ्वीवरती त्याला रविवार नाव देऊन टाकलं. म्हणून जसे वार तसे नाव ठेवले. आणि आपल्याकडे 12 राशी आहेत: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी आहेत. 9 ग्रह आहेत. आणि म्हणून 12 गुणिले 9 किती? 108. वारकरी परंपरेमध्ये आपण 108 माळीला मणी धारण करतो. एक माळ रामकृष्ण हरीची जर 108 वेळा झाली तर तुमचे 9 ग्रह क्लिअर होतात. हे त्याच्या मागचं ग्रेट सायन्स आहे. आणि म्हणून एवढी दिव्यता, एवढी तेजस्विता आपल्याकडे पाहायला मिळते. तसं रामकृष्ण हरी हा मंत्र फार विलक्षण आहे. आपण योगशास्त्राच्या अनुषंगाने जरी बोललोत, ज्योतिषशास्त्र थोडं बाजूला करून योगशास्त्राच्या अनुषंगाने जरी आपण बोललोत, तर आपल्या बॉडीमध्ये 72,000 नाड्या आहेत. एकदा की आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलो आणि आपण टाळी वाजवली आणि विठ्ठल म्हटल्याच्या नंतर, विठोबा म्हटल्याच्या नंतर इथं नाभीवरती मणिपूर नावाचं चक्र आहे. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञानी, सहस्रसार चक्र मणिपूर चक्र आहे. विठोबा म्हटल्याच्या नंतर नाभीवरती आघात पडतो आणि हृदयाकडे रक्तपुरवठा सगळ्यात जास्त प्रमाणात पाठवला जातो. ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो, अटॅकचा प्रॉब्लेम येतो, त्याने पांडुरंगासारखं उभं राहायचं, दोन्ही पाय समान करायचे, कमरेवरती हात द्यायचे आणि जवळजवळ 9 मिनिट मोठ्याने विठोबा 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 असं म्हटल्याच्या नंतर नाभीवरती आघात पडतो. ठोबा म्हटल्याच्या नंतर हृदयाकडे रक्तपुरवठा सगळ्यात जास्त पाठवलं जातं, रक्तविश्रम प्रक्रिया छान होते आणि किती मोठा अटॅक असेल, हृदयविकार झटका असेल तर तो विठोबा म्हणण्यामध्ये, विठ्ठल म्हणण्यामध्ये 3 मिनिटांमध्ये नॉर्मल होतो. आपल्याला हॉस्पिटलला जाण्याची आवश्यकता पडत नाही. एवढी ताकद विठोबा भजनामध्ये आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या बॉडीमध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यांना शुद्ध करण्याकरता त्याच्यात महत्वाच्या 3 नाड्या मांडल्या. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत, कारण 24 अक्षर 24 नाड्याला शुद्ध करतात. पुरुषाच्या बॉडीमध्ये 24 नाड्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आपल्या डाव्या बाजूला इडा, उजव्या साईडला पिंगला मधून वाहते ती सुषुम्ना, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होती. सूर्यनाडी जर ऍक्टिव्ह झाली तर तेजस्विता वाढते, प्रभाव वाढतो, बुद्धीची प्रगल्भता वाढते. राम म्हटल्याच्या सूर्यनाडी ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होण्याकरता राम आवर्जून म्हटलं पाहिजे. म्हणून राम आम्ही वेळोवेळा गाऊ म्हणू, सगळ्या अष्टसंतांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होते. कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी, कारण राम सूर्यवंशातून आहेत म्हणून सूर्यनाडी नाम उजवी नाडी नागपुडी. कृष्ण म्हटल्याच्या नंतर इडा नाडी, कारण कृष्ण हे कृष्ण चंद्रवंशातून आहेत म्हणून चंद्रनाडी कृष्ण म्हटल्याच्या नंतर ऍक्टिव्ह होते. आणि चंद्रनाडी ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर काय होऊ शकतं? तेजस्विता सूर्यनाडी देते, स्मरणशक्ती चंद्रनाडी देते, मांगल्यता चंद्रनाडी देते, शीतलता चंद्रनाडी देते. म्हणून मुलामध्ये शांतता अपेक्षित असेल, स्मरणशक्ती तेजस्वी बनवायची असेल, त्या मुलाला बुद्धिमान बनवायचं असेल तर त्यांना राम, कृष्ण आणि जसं राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी, कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी, हरी म्हटल्याच्या नंतर मध्यनाडी नाम सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह होते. म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे राम कृष्ण हरी, या म्हणण्यामध्ये सुद्धा योग प्रक्रियेतली तेजस्विता दडलेली आहे. म्हणून हजारो वर्षापासून रामकृष्ण हरी म्हणा हे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं. त्याच्यामागे ते ग्रेट सायन्स आहे. जो मुलगा चिडचिडेपणा करतो, अभ्यास करत नाही, आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं अभ्यास करत नाहीत, कृपया आपण सगळ्यांनी आवर्जून त्याला 5 मिनिटाचं, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट रामकृष्ण हरीचा जप त्या मुलाला जर करायला लावला तर काही दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल तो मुलाची चिडचिडेपणा कमी झालाय, स्थिरता वाढत चालली, त्याची शांतता वाढत चालली, त्याची स्मरणशक्ती प्रगल्भ होत चालली, त्याचा अभ्यास छान होत चाललाय, त्याच्याकडे एक सात्विकता पाहायला मिळते, त्याच्याकडे एक तेजस्विता पाहायला मिळते. एवढी ती दिव्यता रामकृष्ण हरी म्हणण्यामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपल्या या भगवंताच्या अवच्छेदकाने मी आपले विचार ठेवत होतो. लोक देवाला मानायला तयार नाही.
प्राणाचं चलनवलन भगवंत करतोय हे आपण पाहिलं. प्राणाचं चलनवलन, शरीराचं चलनवलन त्याचं करतोय प्राण. शब्दाच्या आमुच्या जीवीचे जीवन नाम, शब्द माझा प्राण आहे जगदुऋषी तुकोबराय सांगतायत. मग तो प्राण कसा आहे त्याचं कारण आहे की जगदुऋषी तुकाराम महाराजांनी जसं त्या प्राणाचं चलनवलन भगवंत करतात. भगवंताने सृष्टीची निर्मिती केली म्हणजे मायेची निर्मिती. माया भगवंताच्या अधीन आणि मायेपासून पुढे पंचमहाभूताची निर्मिती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाशाचा गुण शब्द आहे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. शब्द गुणकम आकाशम असं न्यायशास्त्राने प्रतिपादन केलं. शब्द आकाशामध्ये, आकाश मायेमध्ये, माया परमात्म्यामध्ये आणि परमात्मा प्राणाचं चलनवलन करतोय. म्हणून जगदुऋषी तुकोबराय सांगतात अम्मा शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन नाम, शब्द आमचा प्राण आहे जगदुऋषी तुकोबराय सांगतायत. विठाल 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 विठाल. शब्दाची परिशीलता अत्यंत गोड आहे. शब्दाची तेजस्विता अत्यंत महत्वाची आहे. शब्दातली मार्मिकता अत्यंत महत्वाची असते. शब्दाला, एक एक शब्दाला किती किंमत आहे, एक एका अक्षराला किती किंमत आहे सांगू तुम्हाला. दोन मित्र लहानपणापासून मोठे झाले. शिक्षण त्यांचं बरोबर झालं. 12वी इंजिनिअरिंगचं शिक्षण बरोबर झालं. कंपनीत एकाच जॉबला एकाच कंपनीमध्ये लागले. राहायला सुद्धा ते शेजारी शेजारी त्यांनी रूम केलं. लग्न झालं आणि योगायोग असा झाला की त्या कंपनीमध्ये त्यांचं कार्य अत्यंत उत्कृष्ट होतं. अत्यंत खूप छान पद्धतीने ते कार्य पाहत होते. कंपनीने अचानक एक जणाला जबाबदारी दिली की तुला ताबडतोब आत्ता फ्लाईटनी अमुक अमुक ठिकाणी जावं लागेल. कंपनीच्या अवच्छेदकाने आपलं अत्यंत महत्वाचं काम आहे, तुला जावं लागेल. त्यांनी डिक्लेअर केलं. पण त्याच्या अगोदर काही तासापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला 5 दिवसाची कंपनी सुट्टी देते, तुम्ही कुठेही फिरायला जाऊ शकता. आणि 1 तासमध्ये लोटला आणि कंपनीने पुन्हा सांगितलं की अत्यंत एक काम अर्जंट आलंय की तुला जावं लागेल. त्यावेळेस त्याने आपल्या मित्राला सांगितलं एक काम कर, आपल्या कंपनीला सुट्टी आहे, मी कामानिमित्त थोडंसं बाहेर चाललोय, पण तू घरी जाऊन मी उद्या ताबडतोब येतो. तोपर्यंत तू माझ्या घरी जाऊन माझ्या पत्नीला सांग की तुम्ही आवरून ठेवायचं, आपल्याला काशीला जायचंय म्हटले. तो घरी आला. मित्राच्या रूमचा दरवाजा वाजवला. मित्राच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि त्याने सांगितलं तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज ती एवढी रागवली. तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. एवढ्या म्हटले माझ्या पतीला सांगतेच, एवढा त्यांचा विश्वास. आणि तो असा बोलतोय. दुसऱ्या दिवशी मित्र आल्याच्या नंतर पत्नीने सगळा विषय त्याच्या समोर ठेवला.